अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर खूप लोकांची इच्छा असेल की आता 28 तारखेला सप्ताह चालू होणार आहे पारायणाची. तर 4 तारखेला दत्त जयंती सोहळा आहे. तर खूप लोकांची इच्छा असेल पारायण करायची. तर खूप लोक पहिल्यांदाच पारायण करणार असतील. तर त्यांना गोंधळ उडणार की काय करायचं कसं मांडणी. पहिल्यांदाच करताना थोडं गोंधळ उडतो, काही चुकतंय का, काही होतंय का असं. तर जे पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांना कसं करायचं आणि काय करायचं, कसं मांडणी करायचं ते सोप्या पद्धतीनं मी सांगणार आहे. कारण मी सुद्धा पारायण करणार आहे. तर आता शुक्रवारीच चालू होणार आहे, त्यामुळं आपल्याला सगळं तयारी करावं लागणार आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण करताना काय नियम आहेत, कसं मांडणी करायचं, काय करायचं ते आता सोप्या पद्धतीनं सांगते. तर 7 दिवसात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुरुवातीला संकल्प करावा. तर त्याच्या आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्या. 4 कुत्रे म्हणजे वेद आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. तर श्री गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी खूप नियम असतात, ते सगळं खूप महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला पाळावंच लागणार. तर पारायणाची तयारी कसं करायचं, काय करायचं ते बघूया. तर पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आत्ता मी सांगितले तसं संकल्प करा. तर पारायण करायची जागा आणि वेळ हे ठरवा. पारायणासाठी एक शांत, स्वच्छ आणि पवित्र जागा निवडा. शक्य असल्यास पूर्वेला किंवा उत्तरेला बसून वाचन करा. रोज एकाच वेळी वाचन करण्याची प्रयत्न करा. तर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला पूजेची मांडणी करावं लागणार. ते कसं करायचं ते सगळं अगोदर तुम्ही साहित्य जवळ ठेवून घ्या, कारण उठायचं होऊ नये सारखं. तर तुमच्याजवळ सगळं साहित्य ठेवून घ्या आणि मग पूजेची मांडणी करा. आणि त्या पूजेला मांडणीला काय काय लागणार आहे ते सांगते. थोडक्यात अगदी सोप्या पद्धतीनं सांगते. तर पूजा मांडणीला फुले, तुळशी, सुगंधी, उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा तुम्ही जे बनवलं असाल ते, अष्टगंध, चंदन, रांगोळी, 2 आसने, चौरंग आणि पिवळा किंवा भगवा कलरचे कपडे, रांगोळी. तर तुम्हाला आंब्याची पानं भेटत असतील तर ते आंब्याची पानं घेऊन या आणि समय. तर आता पूजा मांडणी कसं करायचं. तर जिथं तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करा आणि चौरंग ठेवा. चौरंगावर पिवळा किंवा भगवा कलरचा कपडा घाला. त्याच्यावर तुमच्याकडे दत्तमूर्ती नसेल किंवा फोटो असेल ते काही जे असेल ते ठेवा. तर कलशमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू घाला आणि त्याच्यावर विड्याची पाने घाला. त्याच्यावर नारळ ठेवा, तांदूळ घाला, त्याच्यावर कलश स्थापन करा, पूजा करा. आणि जे आंब्याची पानं आहेत ते चौरंगाला बांधून घ्या आणि प्रमुख दरवाजाला पण बांधून घ्या. तोरण बांधा आंब्याचं पानाचं. तर कलश ठेवताना फोटोच्या किंवा मूर्तीच्या डाव्या बाजूला, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि फोटोच्या उजव्या बाजूला ठेवा. चौरंगाजवळ डाव्या बाजूला समय लावा आणि चौरंग्याभोवती आणि दत्तगुरूंच्या आसनाभोवती रांगोळी काढा. तर समय लावा, अगरबत्ती लावा, हळद कुंकू लावून पूजा करा आणि दत्त महाराजांना आवाहन करा, संकल्प करा. अगरबत्ती आणि दिवा, समय हे 7 दिवस अखंड प्रज्वलित ठेवा. वाचन करताना तर ते प्रज्वलितच असावं, दिवा असावा आणि अगरबत्ती पण पेटत असावा. तर पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करा. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करा. प्रथम अथर्व शीर्ष वाचा, 1 माळ गायत्री जप आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा दत्तमंत्र म्हणा. तर आता 7 दिवसाचं पारायण असल्यामुळे संपूर्ण ग्रंथ 7 दिवसामध्ये विभागून घ्या. तर ते असं: पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29,
चौथा दिवस अध्याय 30 ते 35, 5वा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53. तर वाचनाची पद्धत स्पष्ट आणि सुयोग्य उच्चारांनी वाचन करा. वाचन एकाग्रतेने आणि भक्तिभावाने करा. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. तर आता पारायणादरम्यान पाळायचे नियम बघा, ते खूप महत्त्वाचं आहे. तर रोजच्या नैवेद्याची तयारी करा आणि नैवेद्य दाखवल्यानंतरच भोजन करा. भोजन शक्यतो दुसऱ्यांच्या घरातून खाऊ नका. घरातच आई, पत्नी किंवा बहीण, आजी त्यांच्या हाताचे अन्न खाल्ल्यास काही हरकत नाही. आणि पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करा. आता पारायण सुरू असताना पारायण काळात काय खाऊ नये हे बघा. द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी, गवार, वांगे, कारले, वालं, मेथी, कांदा, लसूण, मोहरी, सोयाबीन तेल हे टाळा. हे सगळं टाळा. आणि शक्य असल्यास दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन थांबवा. कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा घेण्याची वेळ मानली जाते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता 7 दिवसानंतर पारायणाचे उद्यापन ते कसं करायचं, तर यावेळी 28 ते 5 पर्यंत करायचं आहे, कारण 4 तारखेला दत्त जयंती आहे. तर आपण 8व्या दिवशी पारायणाचं उद्यापन करूया. उद्यापनाच्या दिवशी पूजेची तयारी करा आणि आरती करा, पूजा करा, नैवेद्य दाखवा आणि पारायणाची सांगता करा. तर ज्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी कमेंट करा. अवधूत चिंतन श्री